नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. 12 मे हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारकांचा या दिवशी सन्मान केला जातो. रात्रंदिवस कष्ट करत असताना आणि कुटुंब सांभाळणाऱ्या परिचारकांचा गुणगौरव या दिवशी केला जातो. जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात परिसेविका पदावर कार्यरत असणाऱ्या सुनीता दिगंबर भालेराव यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार, बारामती झटका न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. नमस्ते मॅडम. तर मॅडम, तुम्ही आम्हाला तुमच्याविषयी थोडक्यात माहिती द्या. सर्वप्रथम मी सर्व हॉस्पिटलचा कणा असलेल्या स्टाफ नर्सेस, अधिपरिचारिका आणि सर्व जनतेला 12 मे परिचारिका दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते आणि मी माझी माहिती देते आता. तर मी सुनीता भालेराव, उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे परिसेविका पदावर कार्यरत आहे आणि मला 28 वर्षाचा अनुभव आहे. माझं शिक्षण अगोदर मी JNM केले, त्याच्यानंतर JNM नंतर मी PBBSc केली. तर PBBSc करण्याचा माझा उद्देश असा होता, आपलं सहारा नर्सिंग कॉलेज जंजाळ मॅडम त्यांचं, की मी तिथे ॲज अ एक्सटर्नल टीचर म्हणून जस्ट जॉईन झालेली आहे. म्हणजे मला आवडत होतं टीचिंग, मला टीचर व्हायला आवडायचं म्हणून मी तिकडे गेले एकदा दोनदा. तर तिथले मुले म्हणाले की मॅडम तुम्ही BSc नर्सिंग आहात का? तर त्यावेळेस मला माझा कमीपणा वाटला की अरे आपल्याला येतंच सगळं पण आपल्याकडे डिग्री नाही. मग मी त्याच्यानंतर PBBSc केले आणि मला एक वाक्य म्हणा वाटतं की ते सहारा नर्सिंग कॉलेज हा माझ्या ज्ञानाला मिळालेला एक सहारा आहे. माझं ट्रेनिंग झाल्यानंतर मी सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटल उस्मानाबाद येथे 6 वर्ष नोकरी केली. त्याच्यानंतर माझं सासर इकडे असल्यामुळं मी बदली करून इकडे आले. सर्वप्रथम अधिपरिचारिका या पदावर मी 26 वर्ष नोकरी केली. त्याच्यानंतर मला प्रमोशन मिळालं इंचार्ज असिस्टंट म्हणजे परिसेविका म्हणून. तर ते मी 2 वर्षापासून आता दुसरं वर्ष चालू आहे परिसेविका या पदावर कार्यरत आहे. असं मला आता जूनमध्ये 28 वर्ष पूर्ण होते माझ्या नोकरीला. मॅडम, तुम्ही परिचारिका झालात तर म्हणजे याची तुम्हाला आवड आहे की तुम्ही म्हणजे कोणाला इन्स्पायर होऊन झालाय? खरं सांगायचं म्हणजे ॲक्च्युली मी इन्स्पिरेशनपेक्षा माझ्या परिस्थितीमुळे परिचारिका झाले. एक परिचारिका होणं म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही 30 वर्षापूर्वी मी ट्रेनिंगला ॲडमिशन घेतले त्यावेळेस एका कुटुंबाला आधार द्यायला परिचारिका एक उत्तम व्यवसाय होता. तर आमची परिस्थिती अत्यंत गरीब होती. आमच्या घरी एक सिस्टर आलेल्या डिलिव्हरी करायला माझ्या मोठ्या बहिणीची आणि ते पाहून आमच्या आई म्हणाल्या की बाबा कसं असतं ॲडमिशन. नुकतीच माझी 12वी सायन्स झाले होते मी. मला मार्क्स पण चांगले होते, 73% होते 12वी सायन्सला. मला BMSला वगैरे गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन मिळालं असतं, परंतु केवळ परिस्थिती एवढी गरीब होती की मला परत मेसला पण पैसे मिळाले नसते. केवळ त्या कारणाने मी माझं गव्हर्नमेंटला ॲडमिशन झालं. तिथून मला तिथे स्टायपेंड मिळायचा, त्याच्यातूनच आम्ही मेस फी द्यायचो आणि ते गावाच्या जवळ होतं त्यामुळे मग हे क्षेत्र निवडले. अच्छा, म्हणजे तुम्ही परिस्थितीने झाली ॲक्च्युली. पण आज तुम्ही परिचारिका झालात पण तुम्ही त्या क्षेत्रात तुम्ही अगदी खूप नावलौकिक कमावलं, खूप यशाच्या उंच शिखरावर तुम्ही गेला आहात आता. नाही, मला आता मी सध्या माझं प्रोफेशन मला खूप आवडतं. आय प्राऊड ऑफ माय प्रोफेशन आणि मी खूप अगदी रमलेली आहे माझ्या प्रोफेशन. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या कामात खूप आनंदी आणि समाधानी आहात. हो, खूप समाधानी. ह्या प्रोफेशननी मला खूप काही दिलं, खूप काही म्हणजे एवढं की मान सन्मान प्रतिष्ठा तसेच अर्थार्जन दिलं. तुम्हाला सांगायचं म्हणजे माझी एवढी गरीब परिस्थिती की म्हणजे ज्या एकेकाळी जेव्हा खायला मिळत नव्हतं तिथून ह्या पोस्ट म्हणजे मी हे प्रोफेशन स्वीकारल्यामुळे पुढं मी मिडल क्लास फॅमिलीमध्ये गेले. तिथून आता माझी मुलं म्हणजे हाय प्रोफाईलमध्ये जातात. एक मुलगा जिओमध्ये इंजिनियर आहे, तर एका मुलाला मी फॉरेन कंट्रीमध्ये तो MBBS सेकंड इयर करतो.
हे सगळं केवळ ह्या प्रोफेशनमुळे झालेलं आहे. अच्छा मॅडम, तुम्ही 28 वर्ष झालं या क्षेत्रात कार्यरत आहात, तर काम करताना तुमचा एखादा असा कुठला प्रसंग आहे का की तो कायम तुमच्या लक्षात राहिलाय? असे खूप काही वाईट प्रसंग आहेत, काही चांगले प्रसंग आहेत. आता तसं सांगायचं म्हणजे कधी कधी काय होतं की बाबा एखादी पेशंट डिलिव्हरी होते, नॉर्मल डिलिव्हरी होते, अशा 2-3 वेळा झालेलं. नॉर्मल डिलिव्हरी होते, डॉक्टर पण असतात त्यावेळेस, आणि ते नंतर डिलिव्हरी झाल्यावरती गेलेले असतात ते त्यांच्या कामासाठी. तिथे आम्ही असतो. पेशंटला एवढं ब्लिडिंग झालेलं असतं की ते पेशंट कधी कधी नातेवाईक वगैरे सांगत नाहीत. मग ज्यावेळेस आम्ही जातो बघायला, अर्धा तासाने आम्ही जेव्हा बघायला जातो त्यावेळेस ते एवढं ब्लिडिंग झालेलं. अशी एक पेशंट होती, तिची नाडी लागत नव्हती, तिला एवढं ब्लिडिंग झालेलं होतं. मग त्यावेळेस लगेच आम्हाला जे म्हणजे आम्ही नेहमी करतो, जे प्रोटोकॉल वापरतो, आमच्या प्रोसिजर आहेत की ब्लिडिंग झालं की हे करायचं, ते इतकं पट केलं. आणि पेशंटचं बीपी पण लागत नव्हतं पहिल्यांदा, तर मी एवढं फास्ट केलं मी सगळ्यांच्या मदतीने, तर त्या पेशंट वरती आलं, बीपी लागायला लागलं. त्यावेळेस आम्हाला म्हणजे मला वेगळ्याच प्रकारचा आनंद होतो. अशा केसेस आहेत. आता डिलिव्हरी नंतर एखादं बाळ नाही रडलं तर शासनाने आम्हाला असे ट्रेनिंग देऊन ठेवलेत की बाबा डॉक्टर येईपर्यंत आपण त्या छोट्या जन्मलेल्या बाळाचा जीव कसा वाचवायचा, तर त्या पण 1-2 प्रोसिजर केलेल्या आहेत मी. तेव्हा पण ते पण असं चांगलं काम आमच्या लक्षात राहतं. जीवनदान पण दिलेलं आहे. हो, त्यामुळे ते पण आम्हाला म्हणजे खूप तशा वेळेस पण आम्हाला आनंद होतो. त्या गोष्टी आमच्या कायम लक्षात राहतात. हो नक्की. म्हणजे तुमचं हे परिचारिकेचं क्षेत्र, यामध्ये कधी इमर्जन्सी काही सांगता येत नाही. हो. मग अशा वेळी हॉस्पिटल आणि घर हे दोन्ही सांभाळायचं म्हणजे तारेवरची कसरत असते. तर यामध्ये तुम्हाला कुटुंबाची साथ कशी मिळते? तसं सांगायला गेलं तर मी मुली लहान असताना क्वार्टर्सला राहायची, म्हणजे हॉस्पिटल आणि क्वार्टर्स एका कॅम्पसमध्ये होते. सुरुवातीला सासूबाई होत्या मुलांना सांभाळायला, आणि त्याच्यानंतर मिस्टर माझे परगावी राहायचे, 8 दिवसाला एकदा यायचे. तर मिस्टर 8 दिवसाला जेव्हा येत होते मी तेव्हाच नाईट करत होते, म्हणजे मुलांकडे मिस्टर राहते म्हणून. ते पण त्याग मिस्टरांनी पण ते हे केलं. आणि माझ्या मुलाबाबतीत सांगायचं म्हणजे माझी मुलं फार समजदार, की ते आतापर्यंत कधी म्हणले नाहीत की तू आम्हाला वेळ दिली नाहीस. मी मुलांना कधी कधी दिवसा ड्युटीला वगैरे जाताना बाहेरून लॉक करून जाणार, छोटा मुलगा बाहेर जायचा म्हणून, मग ते दोघंच आतमध्ये खेळत बसायचे. त्यामुळं कुटुंबाची साथ म्हणजे चांगल्या प्रकारे लाभलेली. आतापर्यंत सुद्धा म्हणत नाहीत की तू आम्हाला वेळ दिला नाहीस वगैरे, हे असं काही होत नाही. असे म्हणजे खूप सॅक्रिफाईस माझ्या मिस्टरांनी पण. हो हो हो. मुलांनी आणि पतींनी तुम्हाला छान साथ दिली आहे. डॉक्टर, पेशंट, सिस्टर हे शेड्यूल, पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या कुठल्या ऍक्टिव्हिटी म्हणजे इंटरेस्ट आहे का, तुम्ही करता का? हो, मला बघा, मला डान्स आवडतो. वा वा. परत कार ड्रायव्हिंग खूप आवडते मला. अच्छा. त्याच्यानंतर मला रील्स करायला आवडतात. बर. ते रील्स मी एक आनंद म्हणून मी करत असते. मी खूप कामातून मानसिक समाधान, कामातलं स्ट्रेस वगैरे कमी होण्यासाठी करते. आणि ते कोणाचं लाईक वगैरे असं माझं किंवा हे पब्लिक अकाउंट पण नाहीये, माझं पर्सनल अकाउंट आहे. असं म्हणजे स्वतःच्या समाधान. हा, स्वतःच्या. आणि परत एक आठवणी गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो ना, तो आनंद आपण अशा गोष्टीतून शोधायचा. मॅडम, तुम्हाला हे काम करताना कसं वाटतं? मला हे काम करताना खरंच सांगते मी तुम्हाला, खूप आनंद होतो. म्हणजे जे माझ्या जॉब चार्टचं काम आहे, मी अगदी ते मन लावून आणि पूर्ण करण्याचाच प्रयत्न करते. जर मला येत नसेल तर मी 4 ठिकाणी विचारते, मी शिकते आणि ते पूर्णत्वास नेते. असं एक माझं स्वतःचं एक हे आहे, पॉलिसी आहे की बाबा माझ्या जॉब चार्टचं काम मला प्रत्येक आलंच पाहिजे, आणि ते मी अगदी आनंदाने करते. म्हणजे शिकत सगळ्यांना सामावून घेत तुम्ही तुमचं काम चालू आहे. हो, करतेच. मग यामध्ये तुम्हाला तुमच्या टीमची म्हणजे टीम कसं कॉपरेट करतात, त्यांची कशी साथ असते तुम्हाला? आता टीम बद्दल बोलायचं म्हणजे की मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस मी नाईट वगैरे करायची, माझा छोटा मुलगा नाईटला म्हणजे मी घेऊन जायची सोबत, त्यावेळेस माझ्यासोबत एक केंजळे सिस्टर म्हणून होत्या. त्यांनी मला खूप कोऑपरेट केलं. माझी मुले लहान असताना वगैरे मी काम जास्त करत होते, पण मुलांचे प्रॉब्लेम असले की तुम्ही त्याच्याकडे बघा म्हणून नेहमी मला सपोर्ट केला त्यांनी. ते पण विसरता मी कामा नाही. तसंच त्या प्रकारचे आता एखादं आमचं इन्स्पेक्शन आलं, एखादं हे आलं, तर मी जरी टीम लीडर किंवा इन्चार्ज असले, मी असं त्यांना कधी म्हणत नाही, ऑर्डर सोडत नाही हे करा.
आपण हे करायचं का, किंवा हे कशा प्रकारे आपल्याला करता येईल, अगोदर मी प्राधान्य देऊन सगळ्यांना विचारून मग आम्ही मिळून करतो. म्हणजे अगोदर टीमचा विचार. हो पण मग आणि मग ते टीममुळं ते काम काय होतं की सक्सेसच होतं. हो. आमची जिल्ह्यात 1 नंबर टीम आहे. अरे वा. आय प्राऊड ऑफ माय टीम. आणि जे काही हॉस्पिटलचं सक्सेस म्हणा किंवा माझं काम करायचं, हे सगळं आमच्या टीममुळेच होतं आणि ते टीममुळे शक्य आहे. आपण आपल्या क्षेत्रात रात्रंदिवस झोकून देऊन काम करतो, पण ते काम पूर्णत्वास केव्हा जातं, जेव्हा आपल्याला त्या क्षेत्रात एखादं अवॉर्ड म्हणा किंवा असं कोणी आपला गौरव केलेला आहे, तर त्यावेळेस ते आपलं म्हणजे आपण सॅटिस्फाय होतो की चला आपलं काम व्यवस्थित आहे. मग असं तुम्हाला कुठले अवॉर्ड वगैरे पर्सनल लेवलला किंवा हॉस्पिटल लेवलला भेटले? पर्सनल लेवलला म्हटलं तर मला 2 वेळा 18-19 साली आणि 20-21 ह्या दोन्ही वर्षी सेवाभावी संस्था सोलापूरकडून राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार मिळाला. आणि आमच्या हॉस्पिटलला 3 वेळा कायाकल्प पुरस्कार मिळाला. कायाकल्प पुरस्कार हा म्हणजे हॉस्पिटलच्या म्हणजे कशा प्रकारे आम्ही काम करतो अच्छा. त्याच्यावरती असतो. तर तो सलग 3 वेळा मिळाला आणि ह्याही वर्षी आम्ही त्या पुरस्काराला पात्र आहोत. अरे वा. तर ह्यासाठी मात्र आम्ही जिल्ह्यातली आमची ही एकमेव संस्था आहे आणि हे काम करताना आमची सगळी टीम अगदी आनंदाने काम करते ह्याच्यामध्ये. आणि हे सगळं मी तर ह्याचं श्रेय म्हणजे माझ्या टीमला देते. असेल लक्ष्य म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये पण आम्हाला 4 लाख रुपये मिळाले. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सर्टिफाईड झालं आपलं हॉस्पिटल. ते पण शासनाने दिलेल्या म्हणजे स्टँडर्ड गाईडलाईन्सनुसार काम करत. तर आता सध्या पण आम्ही सर्व नर्सेस म्हणून आम्ही त्या म्हणजे त्या पद्धतीनेच काम करतो, त्याचे सुद्धा आम्ही सर्टिफाईड आहोत. मस्त. आता सध्या सांगायचं म्हणजे मला सध्या वैयक्तिक कुठलंही अवॉर्ड किंवा कुठलंही म्हणजे कुणी माझं कौतुक करावं ही अपेक्षाच नाहीये. एक मी किस्सा सांगते. ज्यावेळेस एखादी पेशंट येते डिलिव्हरीला, तर तिची आई येते माझ्याकडे आणि म्हणते, मॅडम तुम्ही अजून इथेच आहे होय म्हणते. आणि म्हणते की ह्या पुरीच्या वेळेस माझं डिलिव्हरी तुम्हीच केला बघा ना, आता हिला बी तुम्हीच आहे. त्यावेळेस मला इतका आनंद होतो की मला असं वाटतं की हे माझं सगळ्यात मोठं अवॉर्ड. बरोबर. इव्हन मी भाजी मंडईत जाते, इकडे शंकरनगरच्या बाजारात जाते, तेव्हा असं बघूनच ही मॅडम सरकारी दवाखान्यातली माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस होते असं म्हणते. त्यावेळेस खरोखर मनापासून आनंद होतो. ते सगळ्यात मोठं award. त्यामुळे मी नेहमी म्हणते की मला ह्या प्रोफेशनने खूप काही दिलं. मान सन्मान प्रतिष्ठा अर्थार्जन दिलं, मुलं चांगली शिकतायत. Well settled आहात मी तुम्ही. अगदी खूप समाधानी लाईफ जगते सध्या. असे तुमचं लाईफ अगदी स्टेबल आहे. हॉस्पिटलमध्ये पण खूप काम अगदी छान चाललंय तुमचं. मग या व्यतिरिक्त तुमच्या अदर ऍक्टिव्हिटी पण आहेत. मग तुम्ही एखादं सामाजिक कार्य वगैरे असं काही केलं आहे का तुमच्या आयुष्यात? मी केलं आहे. म्हणजे समजा एखादी गरजू विद्यार्थिनी असेल, तिला फीस वगैरे कमी पडली, तर मी पुढाकार घेऊन सगळ्यांकडून गोळा करून देणं म्हणा, किंवा माझी स्वतःची आता सध्या माझा मुलगा बाहेर शिकतो, त्यामुळे मी ते काम सध्या मी नाही करू शकत, पण माझी खूप प्रबळ इच्छा असतानाही पण तसंच सेम कार्य मी माझा मुलगा तिथून रिटर्न आल्यानंतर किंवा माझ्या रिटायरमेंट नंतर नक्कीच मी असे गरीब ज्यांना गरज आहे फीची, हुशार मुलं आहेत, मी त्यांच्यासाठी नक्की कार्य माझं चालू ठेवणार आहे. गरीब आणि ज्यांना हुशार मुलं आहेत, ज्यांची इच्छा आहे शिकायची, त्यांच्यासाठी नक्कीच काम करणार आहे. आता आपल्या समाजात एक म्हणजे असं कल्पना आहे की सरकारी दवाखाना म्हटलं की थोडे लोक इग्नोर करतात की नाही तिथे फॅसिलिटी चांगल्याच नसतील, तिथं मोफत असतं त्याच्यामुळे काही चांगल्या सुविधा नसतील. आणि मग खाजगी म्हटलं की मग पैसे जास्त असतात पण ते चांगलं लक्ष देतात किंवा चांगलं ट्रीटमेंट देतात असं आहे. तर याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? म्हणजे सरकारी दवाखाना योग्य आहे की अयोग्य? नाही, सरकारी दवाखाना हा योग्यच आहे. तुम्ही बघितलं ना, प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा ज्या काही नर्सेस आहेत हॉस्पिटलमध्ये अगदी त्यांनी वेल ट्रेंड आहेत, त्यांचं शिक्षण प्रॉपर झालेलं आहे, तसेच त्यांना खूप मोठा अनुभव आहे आणि शासनाच्या एवढ्या स्कीम निघाले की आता येणारी प्रत्येक पेशंट हा आमची जबाबदारी आहे तो बरा करणं हा. मी आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे एवढं सांगेल जनतेला की बाबा हॉस्पिटलमध्ये वेल ट्रेंड स्टाफ आहे, अनुभवी स्टाफ आहे आणि एकदा रुग्ण ऍडमिट झाला की त्याला बरा करणं किंवा तिची डिलिव्हरी, तिची आईची बाळाची सुखरूप डिलिव्हरी करणं हे शासनाची म्हणजे आमची जबाबदारी असते. त्यामुळं
शासकीय रुग्णालयाला असं त्याच्याबद्दल गैरसमज न करून घेता जनतेने जास्तीत जास्त सरकारी दवाखान्याचा लाभ घ्यावा, सुविधांचा लाभ घ्यावा आमच्या. तुम्ही 28 वर्ष झाली परिचारिका म्हणून कार्यरत आहात, तर तुम्हाला यामध्ये खूप चांगले अनुभव आले, काही वाईट अनुभव आले, तुम्ही प्रगती केली, कधी असं कधी जसं म्हणजे होतच आले ते. तर मग आता तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी म्हणजे भविष्यात आणखीन सिस्टर्स होतील, परिचारिका होतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? बघा, ह्या वर्षाचं थीम आहे की आमच्या परिचारिका आमचे भविष्य. परिचारिकांची काळजी घेणे अर्थव्यवस्था मजबूत करते. यामध्ये कसं आहे माहिती का, परिचारिका म्हणजे हॉस्पिटल मधला कणा आहे आणि त्या वेगवेगळे रोल करत असतात. की डॉक्टर फक्त ऑर्डर टाकतात पेशंट बघून वगैरे, पण ह्या पेशंटच्या जवळ जाऊन पेशंटची हिस्ट्री विचारते आणि हॉस्पिटलमधले बरेच कामं हे परिचारिकेवरती अवलंबून असतात. तर एक सक्षम परिचारिका होण्यासाठी त्या परिचारिकेकडे सहानुभूती, ज्ञान कौशल्य म्हणजे नॉलेज बेस्ड तिने पेशंटची काळजी घेतली पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे, समयसूचकता असली पाहिजे. हे सर्व ज्या म्हणजे जेव्हा येईल तेव्हाच ती एक उत्कृष्ट परिचारिका होईल. आणि प्रामाणिकपणा तर अत्यंत आवश्यक आहे. आता मी तेच नेहमी डॉक्टर काय करतात, पेपरवरती ऑर्डर लिहून जातात, ते आपल्यावर विश्वास ठेवून लिहितात. तर आपण प्रामाणिकपणे त्यांनी ज्या काही ऑर्डर दिलेल्या आहेत त्या फॉलो केल्या पाहिजे, जेणेकरून पेशंट बरा होईल. आणि सहानुभूती असले पाहिजे कुठल्या पण हे करताना पेशंटला. पण मग जेवढं डॉक्टरांशी नाही बोलत तेवढं पेशंट आमच्याशी बोलतात, त्यांचे काय असेल ते अडचणी सांगतात. तसेच म्हणजे कर्म म्हणतात ना, कर्म चांगले केले कर्माचे फळ मिळते, त्याप्रमाणे नेहमी प्रामाणिकपणेच काम करायचं. कुठे ना कुठे कुठला अवॉर्ड नाही मिळालं तरी चालेल, पण आपल्या पर्सनल आयुष्यात पुढे चालून त्याचा नक्कीच फायदा होतो. ते मी स्वतःचे दिलेले उदाहरण की माझी मुलं अशी शिकतात वगैरे, ते मला वाटतं की बाबा नाही, आपण नेहमी प्रामाणिकपणा केलेलं कदाचित त्याचंच हे फळ असेल असं. म्हणजे डॉक्टर तुम्हाला दिशा देतात, पण ते काम तरीच तुम्हाला न्यावं लागतं त्याप्रमाणे. हो, समयसूचकता हा गुण तर अत्यंत आवश्यक आहे. आणि ती ओळखली पाहिजे की बाबा आता 4 पेशंट आहेत, 4 मध्ये कोणाला प्राधान्य द्यायचं आणि ते किती वेळात करायचं, हे असले की मग काही अडचणी येत नाहीत. त्यामुळे एक उत्कृष्ट परिचारिकेसाठी ते गुणच आवश्यक आहे. म्हणजे त्या वेळेवर ते सुचलं पण पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. सांगून जातात, पण बाकीचं तुम्हालाच करायचं. आणि पेशंट कधी इन्फॉर्म करायचं, ज्ञान पाहिजे, नॉलेज बेस्ड. नुसते सहानुभूती प्रामाणिकपणा असला तरी त्याच्याबरोबर नॉलेज पण असणं आवश्यक असते, जेणेकरून की हे कळलं पाहिजे की ह्या पेशंटला प्रॉब्लेम आहे, आपल्या डॉक्टरांना इन्फॉर्म करायला पाहिजे. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी छान गप्पा मारल्यात, अगदी दिलखुलासपणे तुम्ही बोललात, त्याबद्दल तुमच्या चॅनलच्या वतीने खूप खूप आभार. मी सुद्धा अगदी म्हणजे तुमचे बारामती झटका ह्या चॅनलनी फ्लोरेन्स नायटिंगेल जन्मदिवसाचं औचित्य साधून मला तुम्ही इथे बोलवलात, त्याबद्दल मी आपल्या चॅनलचे मनापासून धन्यवाद मानते. धन्यवाद. धन्यवाद.